नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडतायत, पण ध्रुवीकरण हिंसा हे देशासमोर आव्हान कायम राहणार आहे. निवडणुकीआधीच देशात बॉम्बस्फोट झालेला, त्यामुळे निवडणुकीदरम्यान सुरक्षा ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. निवडणुकीनंतर पाकिस्तानमधील चित्र बदलेल अशी शक्यता नाहीये. जपानच्या उत्तरी भागात असणाऱ्या होक्काइडो शहराजवळ सुमारे 13 किलर व्हेल्सचा एक समूह बर्फात अडकलाय. या माशांच्या चारी बाजूंनी बर्फ असल्यामुळे त्यांचा बचाव करणे शक्य होत नाहीये. पाण्याच्या आतमध्येही मोठ्या प्रमाणात बर्फ असल्यामुळे त्या बाजूने देखील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं अशक्य असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज 2024चं पहिलं पतधोरण जाहीर केले. यावेळी त्यांनी रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयनं आपल्या पतधोरण आढाव्याच्या निर्णयानुसार रेपो रेट कमी केलेला नाही, त्यामुळे रेपो दर 6.5% राहिलाय. तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि बँक रेट 6.75% काय. दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत 3 ते 4 लोक भिंतीखाली दबले गेलेत. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्लॅबखाली अडकलेल्या लोकांना वाचवले. जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद होताच चौकशी सुरू झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी साबरमतीहून अयोध्येसाठी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय. ही गाडी साबरमतीहून रात्री 11 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सालापूरला पोहोचणार आहे. राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदींनी सभागृहात संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दीर्घकाळ सभागृह आणि देशाला मार्गदर्शन केले. यासाठी तो कायम स्मरणात राहील. देशासाठी त्यांचे योगदान मोठे. भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसमुळे ब्रिटनमध्ये वाद निर्माण झालाय. विरोधी बाकांवरील मजूर पक्षांच्या आरोपांमुळे पंतप्रधान ऋषी सुनक अडचणीत सापडलेत. ब्रिटनमध्ये इन्फोसिसला VIP X मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सुनक यांचे सासरे नारायण मूर्ती इन्फोसिसचे संस्थापक आहे आणि सुनक यांच्या पत्नीकडे इन्फोसिसचे शेअर्स आहे. त्यामुळे इन्फोसिसला ब्रिटनमध्ये झुकत माप देण्यात आल्याचा आरोप आहे. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीत होत असतानाच बलुचिस्तानमध्ये एकामागून एक 2 स्फोट झालेत. यात 28 जण ठार झालेत. पहिला स्फोट पिशीन शहरात झालाय. त्यात 15 जण मारले गेले आणि 30 जण जखमी झाले. तर दुसरा स्फोट बलुचिस्तानातील किला सफुल्ला शहरात झालाय. यात 13 जण ठार झाले तर 10 जण जखमी झालेत. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात हुबेहूब अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीसारखी मूर्ती सापडली. कर्नाटकातील कृष्णा नदी पात्रात सापडलेली मूर्ती अगदी रामलल्लाच्या राम मंदिरातील मूर्तीशी मिळती जुळती. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर रामलल्लाचा पुतळा बसवण्यात आलाय. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते ही मूर्ती 11व्या आणि 12व्या शतकातील असू शकते. इंडियाना राज्यातील पर्डू विद्यापीठात शिकणाऱ्या समीर कामत या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलाय. या विद्यार्थ्याने स्वतःवर गोळीबार झाडून आत्महत्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या डोक्याला गोळी लागली. या विद्यापीठातील भारतीय किंवा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना गूढ मृत्यूची ही दुसरी घटना आहे. त्याचवेळी या वर्षात संपूर्ण अमेरिकेत अशा 4-5 प्रकरणे नोंदवली गेली आहे. काँग्रेसचे मुंबईतील नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकलाय. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. सिद्दीकी हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. देशातील मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असणाऱ्या HDFC बँकेनं मार्जिनल कॉस्ट ऑफ द लँडिंग रेट्स म्हणजेच MCLRमध्ये वाढ केली, ज्यामुळं याचा थेट परिणाम आता होम लोन अर्थात गृहकर्ज, कार लोन, वाहन कर्ज, पर्सनल लोनवर होताना दिसणार आहे. ज्यामुळं दैनंदिन खर्चावरही याचा थेट परिणाम नाकारता येत नाही. HDFC बँकेतील अनेक कन्झ्युमर कर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळं हा अनेकांसाठी मोठा धक्का ठरतोय. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त असलेल्या भाजपने गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या 144 जागांसाठी उमेदवार निश्चित केलेत. बिहार, महाराष्ट्र, पंजाब आणि आंध्र प्रदेशातही काही जागा वगळता उर्वरित जागांसाठी पक्षाने उमेदवारांचे पॅनल तयार केले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आणि त्यांच्या सोबतच्या राजकीय नेत्यांनी तुरुंगातून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले. 2066 जागांसाठी 5121 उमेदवार मैदानात आहेत. भलेही पाकिस्तानात निवडणुका होत असतील, पण निवडून तोच येणार ज्यांच्या पाठीमागे पाकिस्तानचं लष्कर असणार आहे. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.